सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. वैद्यकीय सेवेचे व्रत आणि अल्पावधीतील यश. डॉक्टर चैतन्य पट्टणशेट्टी यांचा वाढदिवस विशेष. जत तालुक्यातील शेगाव इथं वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनीय नावलौकिक मिळवणारे डॉक्टर चैतन्य शंकर पट्टणशेट्टी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1996 रोजी शंकर शिवप्पा पट्टणशेट्टी यांच्या परिवारात झाला. त्यांचे वडील शंकर पट्टणशेट्टी हे आज सुद्धा एका फार्मासिस्टच्या रूपाने नम्रपणे आपली सेवा बजावतात. त्यांनी शिवशंकर मेडिकल अँड जनरल स्टोअरची स्थापना करून शेगाव व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांना औषध पुरवठ्याची निस्वार्थ सेवा दिली. या संस्काराचा वारसा डॉक्टर चैतन्य यांनी पुढे चालवलाय. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शेगाव इथं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी SRVM हायस्कूलमधून 12वीचं शिक्षण घेतलं. BAMS पदवी. वडिलांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी त्यांनी आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेऊन 2019 मध्ये BAMS ही पदवी बहुमताने प्राप्त केली. जत ग्रामीण रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काही काळ शासकीय सेवा बजावली. 2021 मध्ये शासकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर जत येथील नामांकित डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी यांच्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथे 3 वर्ष सखोल अनुभव घेतला. कोरोनासारख्या कठीण महामारीच्या काळात 2022 मध्ये त्यांनी शेगाव इथं स्वतःचं श्री विघ्नेश क्लिनिक सुरू केलं आणि अनेक रुग्णांना कोविडपासून वाचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. याच काळात ते विवाहबद्ध झाले. पुढे 2024 मध्ये त्या छोट्या क्लिनिकचं रूपांतर एका भव्य रुग्णालयात करण्यात आले. सध्या डॉक्टर पट्टणशेट्टी हॉस्पिटल व बाल रुग्णालय या नावानं हे रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयात डॉक्टर चैतन्य पट्टणशेट्टी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शिल्पा पट्टणशेट्टी MD बालरोग तज्ज्ञ हे उभयंता निस्वार्थपणे आरोग्य सेवा देत आहेत. डॉक्टर शिल्पा पट्टणशेट्टी यांनी लहान मुलांवर यशस्वी उपचार करत मोठा दिलासा दिलाय. रुग्णालयात लहान बालकांसाठी नियमितपणे हे शिबिर आयोजित केलं जातं. या दरम्यान हजारो बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होण्यासाठी प्रभावी उपचार व मार्गदर्शन केलं गेलंय. उमद्या विचारांचे आणि निस्वार्थ भावनेनं वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर चैतन्य पट्टणशेट्टी यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.